मित्रांनो, एका अपघाताने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं. पण अपघातानंतर जे उभे राहिलेले प्रश्न आजही शांत बसू देत नाहीत. नेमकं घडलं काय? आणि अजून किती गोष्टींची उत्तरं बाकी आहेत? बारामतीत झालेल्या भीषण अपघातानंतर राज्यभर शोककळा पसरली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी लोकांना हादरवून गेली. दुसऱ्याच दिवशी अंत्यसंस्कार पार पडले, पण धक्का आणि वेदना अजूनही लोकांच्या मनातून गेलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक भावनिक पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत आणि त्यानंतर चर्चेला वेगळं वळण मिळालं. त्यांच्यामध्ये अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं जात असताना प्रत्यक्षात 5च मृतदेह का सापडले? टेक ऑफ करण्यापूर्वीची प्रवासी यादी डिजिटली असताना त्यात विसंगती का दिसते? आणि विमान जळून खाक झाल्याचं सांगितलं जात असतानाही काही कागदपत्र का जळाली नाहीत? तसेच पायलट बदलण्याचा निर्णय का आणि कसा घेतला गेला? याबाबतही त्यांनी शंका उपस्थित केल्या आहेत. मिटकरी म्हणतात, हे राजकारणासाठी नव्हे, तर सत्य समोर यावं म्हणून विचारलेले प्रश्न आहेत. सध्या अनेक चर्चा आणि अंदाज रंगत असले तरी अधिकृत चौकशीत या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ शकते. त्यामुळे आता लोकांची एकच अपेक्षा आहे, भावनांना न्याय देण्यासाठी आणि अफवांना पूर्णविराम देण्यासाठी या अपघातामागचं सत्य पारदर्शकपणे समोर यावं. कारण एका नेत्याच्या जाण्यापेक्षा मोठा प्रश्न आज लोकांच्या मनात घोंघावतोय, हे नेमकं घडलं कसं?